नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रामधील मीरा भाईंदर या जिल्ह्याच्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये 358 पदांची भरती निघालेली आहे। वेगवेगळे पद या भरतीमध्ये या महानगरपालिकेने घेण्याचे ठरवले आहेत। तर मित्रांनो, 358 पदे आहेत आणि याची शेवटची दिनांक कधी आहे आणि याचे फॉर्म नेमके कधी सुरू होणार आहेत, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे माहिती तुम्हाला देणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका। चॅनलवर नवीन आला तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत जातील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मीरा भाईंदर महानगरपालिका भरती 2025 या ठिकाणी 358 पदाची जे काही भरती आहे आता निघालेली आहेत। याच्यामध्ये भरपूर 27 प्रकारची पद या ठिकाणी भरून घेण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, नेमके पद कोणकोणती आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। 1 नंबरचं पद आहे मित्रांनो कनिष्ठ अभियंता, याच्या 27 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत। दुसऱ्या नंबरचा आहे कनिष्ठ अभियंता, याच्या 2 जागा आहेत। तिसरा आहे कनिष्ठ अभियंता विद्युतमध्ये, याची 1 जागा आहे। लिपिकच्या नाही का 3 जागा आहेत। सर्वेवर आणि सर्वेक्षण म्हणजे याच्या 2 जागा आहेत। नळ कारागीर म्हणजे प्लंबर याच्या 2 जागा आहेत। फिटरच्या 1 जागा आहे। मिस्त्रीची सुद्धा या ठिकाणी 2 जागा आहेत। पंप चालक यांची सुद्धा 7 जागा आहेत। अनुरेखक यांची 1 जागा आहे। वीज तंत्री याची 1 जागा आहे। कनिष्ठ अभियंत्याची 1 जागा आहे। स्वच्छता निरीक्षच्या 5 जागा आहेत आणि वाहन चालकसाठी मित्रांनो 14 जागा या ठिकाणी आहेत। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 14 जागा वाहन चालकसाठी आहेत। सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी यांच्या 6 जागा आहेत आणि अग्निशामक याच्या 241 जागा या ठिकाणी आहेत। सर्वात जास्त अग्निशामक यांच्या 241 जागा आहेत। उद्यान अधिकारी यांचे सुद्धा 3 जागा आहेत। लेखापाल यांच्या 5 जागा आहेत। डायलिसिस तंत्रज्ञ यांची सुद्धा 3 जागा आहेत। बालवाडी शिक्षिका यांच्या 4 जागा आहेत। परिचारिका यांच्या 5 जागा आहेत आणि ANM यांच्या 12 जागा आहेत। बहिणीनो, तुम्हाला 12 जागा आहेत ANM साठी। पाहू शकता भरपूर जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि हे औषधी निर्माता यांच्या सुद्धा 5 जागा आहेत। लेखा प्रशिक्षक यांच्या सुद्धा 1 जागा आहे। सहाय्यक विधी अधिकारी यांच्या 2 जागा आहेत। तारतंत्री वायरमॅन यांची 1 जागा आहे आणि ग्रंथपाल यांची 1 जागा आहे। एकूण 358 पदं हे या ठिकाणी मीरा भाईंदर या जिल्ह्यामध्ये म्हणजे महानगरपालिकेमध्ये भरून घेण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, यांची शेवटची तारीख तुम्हाला सांगतो फॉर्म भरण्याची किती आहे। तर वयाची अट मित्रांनो या ठिकाणी 12 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे आणि मागासवर्गीयासाठी आणि अनाथ मुलांसाठी हे 5 वर्षाची सूट दिलेली आहे। नोकरीचं ठिकाण तुमचं राहणार आहे मीरा भाईंदर या ठिकाणीच। आणि जे काही फीस आहे मित्रांनो या ठिकाणी खुल्या वर्गासाठी सुमारे 1000 रुपये फीस दिलेली आहे आणि मागासवर्गीय आणि अनाथ यांच्यासाठी हे 900 रुपये फीस आहे आणि माजी सैनिकासाठी या ठिकाणी फीस आकारली जाणार नाही। अर्ज करण्याची जी काय पद्धत आहे मित्रांनो, आपण ऑनलाईन अर्ज करू शकता आपल्या मोबाईलहून किंवा नेट कॅफेहून कोण्या ठिकाणी जाऊन। आणि अर्जाची शेवटचा दिनांक आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख म्हणजे 12 सप्टेंबर 2025 ही दिलेली आहे। आणि परीक्षा हे नंतर कळविण्यात येईल या ठिकाणी असं स्पष्टपणे यानं दिलेलं आहे। मित्रांनो, पाहू शकता मीरा भाईंदर या जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेमध्ये जवळपास 358 पदाची आता भरती सुरू झालेली आहे। याची फॉर्म जे आहे 12 सप्टेंबरपर्यंत आपल्याला भरता येतील। तर मित्रांनो, 12 सप्टेंबरच्या आधी तुम्ही जर फॉर्म भरले तर तुमच्यासाठी सोपं जाईल, कारण की नंतर नेटची प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळं तुम्ही याच्या आधीच फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता कोण्या पदासाठी नेमकं काय शिक्षण आहे तर या ठिकाणी पूर्णपणे दिलेलं आहे। तुम्ही याची स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आहे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता कोण्या पदासाठी नेमकं काय शिक्षण आहे ते। तर मित्रांनो, व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे मी पूर्णपणे माहिती काही देऊ शकत नाही या शिक्षणाविषयी। तर तुम्ही याची स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका। चॅनलवर नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतात। चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।